मी पळसाळी तलाव बोलतोय. माझ्या कोरड्या शेतीकडे पहा आणि पाण्याची किंमत ओळखा. जांभळी खोऱ्याच्या हजारो शेतकऱ्यांच्या सुखदुःखाचा सोबती अनेक वर्ष माझ्या कुशीत साठलेल्या पाण्याने या भागातील शिवार हिरवीगार झाली. माझ्या पाण्यावर भाताची रोपे डोलली, ऊस भरला, जनावरांची तहान भागली आणि अनेक घरातील चुली पेटल्या. आज मात्र माझ्या नशिबी वेगळीच वेळ आली आहे. कधी कधी जिथे माझ्या लाटा वाऱ्यांशी खेळायच्या तिथे आज धुळीचे लोट उठत आहेत. जिथे पाण्याच्या आरशात आकाशाचे प्रतिबिंब पडायचे तिथे आता भेगा आणि उघडे पडलेले दगड दिसत आहेत. माझ्या अंगा खांद्यावर विसावलेले झाडे आज सांगाड्यासारखी उभी आहेत. मी कोरडा पडतोय, पण फक्त माझे पात्र कोरडे पडत नाही तर हजारो शेतकऱ्यांच्या आशाही कोमेजून जात चालल्या आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की मी भरून व्हायचो. माझ्या काठावर उभा राहून शेतकरी आनंदाने म्हणायचा, यंदा पाण्याची चिंता नाही. पण आज तोच शेतकरी माझ्याकडे चिंतेने पाहतो आहे. त्याच्या नजरेतील प्रश्न मला अस्वस्थ करतो आहे. तलावा, तूच रिकामा झालास तर आमचं काय? त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही, कारण आज मी स्वतःच तहानलेलो आहे. माझ्यात उरलेला प्रत्येक थेंब मी जपून ठेवला आहे, कारण मला माहिती आहे अजून कोणाच्या तरी जनावराला पाणी द्यायचं आहे, कोणाच्या तरी शेतीला जीवदान द्यायचं आहे, कोणाच्या तरी घरातील नळातून शेवटचा थेंब व्हायचा आहे. पण एक गोष्ट मला खंत देऊन जाते, पाऊस कमी झाला तर. पण जेव्हा मी भरलेलो होतो तेव्हा माझ्या पाण्याची किंमत किती जणांनी ओळखली? कितींदा पाणी विनाकार वाहू दिलं गेलं? कितींदा नळ उघडे राहिले? कितींदा आज आहे ना पाणी म्हणून त्याचा अपव्यय झाला? आज माझ्या कोरड्या शेतीत उभं राहून तुम्हाला एक विनंती करायची आहे. माझ्यासाठी नाही तर तुमच्या लेकरांसाठी पाणी वाचवा, कारण पाणी हा फक्त निसर्गाचा आशीर्वाद नाही तर पुढच्या पिढीचा हक्क आहे. आज मी कोरडा आहे, उद्या एखादी विहीर कोरडी होईल, परवा एखादं गाव तहानलेलं असेल आणि त्यानंतर कदाचित माणूसच पाण्याच्या एका थेंबासाठी भटकंताना दिसेल. म्हणून माझ्या या विदारक अवस्थेकडे फक्त तुम्ही बातमी म्हणून पाहू नका, हा निसर्गाचा इशारा समजा. कारण मी पळसाळी तलाव बोलतोय आणि माझ्या कोरड्या शेतीतूनच संपूर्ण जांभळी खोऱ्याला एकच हाक देतोय, पाणी जपा, नाहीतर उद्या अश्रूही कोरडे पडतील. नमस्कार. शब्दांकन जांभळी कासा न्यूजसाठी राम करले.